नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव, ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, उद्या आहे 26 सप्टेंबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहेत गुरुपुष्य अमृत योग। सध्या पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षामध्येच या गुरुपुष्य अमृत योग हा तयार झालेला आहे। जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्य अमृत योग हा तयार होतो। हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो। असं म्हटलं जाते या नक्षत्रावर ते साक्षात माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि म्हणून सर्व देवी देवता ह्या नक्षत्राची पूजा करतात। हा जो दिवस आहे तर हा दिवस सर्व कार्य शुभ कार्य करायसाठी खूप मानला जातो। या दिवशी कुठलेही शुभ कार्य करायचं असेल किंवा कुठलीही पूजा करायची असेल तर मुहूर्त पाहिलं जात नाही, इतकं महत्त्व या दिवसाला दिलं जाते। या दिवसभरामध्ये आपण कुठलेही काम किंवा शुभ कार्य आहे तर ते करू शकतो आणि म्हणून या गुरुपुष्य अमृत योगावरती अनेक जण सोनं चांदी किंवा हिऱ्याचे दागिने खरेदी करतात। जो पण या दिवशी सोने चांदी खरेदी करतो तर त्या व्यक्तीला ते कधीही मोडायची गरज पडत नाही, या उलट त्यामध्ये वृद्धी होत जाते। तसेच बरेच जण या दिवशी त्यांचे महत्त्वाचे कामसुद्धा पूर्ण करतात। बऱ्याच वेळा असं होते की आपल्या एखादं खूप महत्त्वाचं काम असते, त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही किंवा नवीन एखादं काम आपल्याला हाती घ्यायचं असेल तर त्या दिवशी ती काम करत असतात। या दिवशी आपण जे काम करतो त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत असते आणि 100% काम झालं आहे तर ते पूर्ण होत असते। तसेच ज्यांना व्यवसाय सुरू करायचा असतो तर ते सुद्धा या दिवशी व्यवसाय सुरू करू असतात। अशी जी महत्त्वाची कामं आहे तर ते या दिवशी केली जातात आणि म्हणून आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। उद्या गुरुवारी गुरुपुष्य अमृत योगावरती आपल्याला अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहे। ही वस्तू टाकल्याने 7 पिढ्यांचं दरिद्र नष्ट होईल, कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल, सर्व अडचणी नकारात्मकता दरिद्र हे नष्ट होऊन जे नशिबात नाही ते सुद्धा प्राप्त होईल। असा हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहोत। पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा। तर पहा, गुरुपुष्य अमृत योग जो आहे तर हा दिवस साक्षात धनाची लक्ष्मीची म्हणजे माता लक्ष्मी, भगवान श्री हरी, विष्णू आणि कुबेर देवता यांना समर्पित आहे आणि म्हणून या दिवशी हे प्रभावी उपाय आहे तर ते केले जातात। मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळीच करायचा आहे। मित्रांनो, जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठूनही स्नान करणं शक्य झालं तर त्याचं तुम्हाला हे स्नान करायचं आहे, कारण आपले हिंदू धर्मामध्ये ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करायला खूप महत्त्व दिलं जाते। ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी अगदी 9-9:30 वाजेपर्यंत हे स्नान केलं तरीही चालेल। जेव्हा तुम्ही आंघोळ करावी लागणार आहे त्याच वेळी तुम्हाला जी वस्तू आहे तर ती वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत। जर तुम्हाला कुठल्याही कामामध्ये यश मिळत नसेल, सतत तुम्हाला अपयश येत असेल, तुमची कुठलीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, सतत तुम्हाला आर्थिक अडचणी येत असेल, सतत पैशांची चणचण भासत असेल किंवा आलेला पैसा हा तुमच्याकडे स्थिर राहत नसेल, तुमच्या हातून घरातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असेल, जिथे आपल्याला 500 खर्च करायचा आहे तिथे आपल्या हाताने 1000 खर्च होतात, तर किंवा तुम्हाला सतत वाईट गोष्टींचा सामना करावा लागत असेल, लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नसेल, तर यासारख्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी या दिवशी ही स्नान करायला खूप महत्त्व दिलं जाते। पहा, पितृपक्ष चालू आहे, पितृपक्षांमध्ये स्नानाला आणि दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्याच्या पितृपक्षांमध्ये उद्या गुरुपुष्य अमृत योग तयार झालेला आहे, म्हणजे या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढले आहेत आणि म्हणून या तिथीवरती आपल्याला जे स्नान आहे तर ते करायचं आहे। सर्वप्रथम उद्या सकाळी लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे। आंघोळीचं पाणी काढल्यानंतर या आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ते म्हणजे हळद। या दिवशी हळदीला खूप महत्त्व दिलं जाते। हळद
ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय आहेत. हळद ही आपल्या कुंडलीमधलं गुरुग्रह मजबूत करत असते. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमधला गुरुग्रह हा कमवत असतो त्या व्यक्तीला सतत अपयशाचा सामना करावा लागत असतो. आर्थिक चणचण जाणवत असते आणि म्हणून चिमूटभर हळद ही आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत. यामुळे आपल्या कुंडलीमध्ये गुरुग्रह हा मजबूत होतो. यानंतर पुढची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे काळे तीळ. या दिवशी काळ्या तीळला खूप महत्त्व दिलं जाते. काळ्या तिळाची उत्पत्ती ही भगवान विष्णूपासून झालेली आहे. हा दिवस त्यांना सुद्धा समर्पित आहेत. मित्रांनो, पितृपक्ष चालू आहे. पितृपक्षांमध्ये आपल्याला पितरांची सुद्धा सेवा, पिंडदान, तर्पण तीळशी करायची असतात आणि हे तीळ जे आहेत त्या तिळाशिवाय हे कार्य जे आहेत ते पूर्ण होत नाही. काळे तीळ जे आहेत ते पूर्वजांना अर्पित केले जातात आणि म्हणून आपल्याला चिमूटभर काळे तीळ आहे तर ते आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत. यामुळे आपले पितृ प्रसन्न होतील, आपल्याला आशीर्वाद देतील. सोबतच भगवान विष्णूचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. आपल्या जीवनातील इडापिडा, नकारात्मकता, पितृदोष, अडचणी यासारख्या समस्या आहेत तर त्या नष्ट होतील. तसेच तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर ते थोडं गंगाजल सुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. गंगाजल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही थोडेसे गोमूत्र सुद्धा या आंघोळीच्या पाण्यात टाकू शकता. तसेच तुम्हाला थोडंसं लाल चंदन जे आहे तर ते सुद्धा आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आणि यानंतर या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. आता गुरुवार आहे. गुरुवारच्या दिवशी जे आहेत ते केस धुतले जात नाही. या दिवशी जेव्हा स्त्रिया केस धुतात तेव्हा त्यांच्या पतीच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात आणि म्हणून या दिवशी तुम्हाला केस धुवायचे नाहीत. फक्त या वस्तू पाण्यामध्ये टाकून तुम्हाला हे स्नान आहे तर ते करायचं आहे. हे स्नान करत असताना तुम्हाला अंगाला कुठलेही साबण किंवा शॅम्पू आहे तर ते वापरायचं नाही. सर्वप्रथम तुम्हाला उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे, त्यानंतर डाव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे आणि हे जे स्नान आहे तर ते तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला हे स्नान उत्तर दिशेकडे तोंड करून करता आलं तर आवर्जून उत्तर दिशेला तोंड करून तुम्ही स्नान केलं तर अतिशय उत्तम राहील. हे स्नान करत असताना ओम नमः भगवते वासुदेवाय नमः ह्या प्रभावी मंत्राचा जप करत तुम्हाला हे जे स्नान आहे तर ते करायचं आहे. स्नान झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. आपल्याला देवघरात देवतांची पूजा तुम्हाला करायची आहे. माता लक्ष्मीची पूजा करायची आहे, भगवान विष्णूची पूजा करायची आहे. त्यांना प्रिय असणारे ह्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. जसे की त्यांना पिवळी फुलं अतिशय प्रिय आहेत आणि पिवळे कलरचे नैवेद्यसुद्धा त्यांना प्रिय आहेत तर तुम्ही केळी म्हणजे नैवेद्य म्हणून ठेवू शकतात. अशा पद्धतीने जे आहे तर स्नान आहे तर ते आपल्याला करायचं आहे. तसेच या दिवशी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धन प्राप्तीसाठी लक्ष्मी स्तोत्राचे पठण करायचं आहे. हे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते, लक्ष्मी देवीच्या कृपेने धन प्राप्ती होते. म्हणून तुम्हाला पैशांची अडचणी येत असेल तर तुम्ही नक्की लक्ष्मी स्तोत्राचे पठण हे उद्याच्या दिवशी नक्की करा. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम गण गणपते नमः. ओम गण गणपते नमः. ओम गण गणपते नमः.